2024 नुकताच सुरू झाला आहे आणि आता सुरू आहे परीक्षांचा सीझन. परीक्षेचा सीझन संपला की मग आपण फिरायला जाण्याचा प्लॅन करतो. यामध्ये काही जणांना भारतातील शहरं फिरायला आवडतात, तर काही जणांना भारताच्या बाहेर फिरायला आवडतं. काही जणांचं स्वप्न असतं की एकदा तरी विमान प्रवास करावा. मग विमान प्रवास म्हटलं की मग स्वस्तात विमानाचं तिकीट कुठून बुक करावं? तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया की आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवरून स्वस्तात विमान तिकीट कसं बुक करूया ते. नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घर बसल्या आपल्या मोबाईलवरून स्वस्तात विमान तिकीट कसं बुक करायचं, तेही कुठल्या एजंटशिवाय, कुठल्याही ॲपशिवाय आणि कुठल्याही ट्रॅव्हल टूरच्या मदतीशिवाय. तर मग आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवरती जाऊ. तर मग आपण आलो आहोत आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती. इकडे तुम्हाला सर्वात आधी गुगल क्रोमवरती यायचं आहे. मग गुगल क्रोमवरती आल्यानंतर हे जे 3 डॉट्स दिसतात, पहिले तिथे क्लिक करूया. मग 3 डॉट्स क्लिक केल्यानंतर आपण हे न्यू इनकॉग्निटो टॅबवरती सिलेक्ट करूया. आता इनकॉग्निटो टॅब का सिलेक्ट करायचं ते व्हिडिओच्या शेवटी सांगेन. मग आपण टाईप करायचं आहे गुगल. गुगल बाबाला सगळं माहिती असतं, त्यामुळे एकदा गुगल टाईप करायचं. मग गुगल सर्च बारवरती या वेबसाईटचं नाव टाकायचं. याच वेबसाईटवरनं आपल्याला सर्व माहिती मिळणार आहे. सर्व विमान तिकिटाची दर, त्यांचे रेट्स, त्यांचे टायमिंग्स आणि एअरलाईन्स कंपनीची नावंसुद्धा आपल्याला याच वेबसाईटवरनं मिळणार आहे. आता ही वेबसाईट किती सिक्युअर आहे, किती सेफ आहे, तेही व्हिडिओच्या शेवटी सांगेन. या वेबसाईटचं नाव आहे स्काय स्कॅनर. ही सगळ्यात वेल नोन वेबसाईट आहे. खूप सारे लोक हे साईट वापरतात. इनफॅक्ट मी सुद्धा ही साईट वापरतो. मग एकदा का तुम्ही या साईटवरती आलात तर तुम्हाला इथे ऑप्शन दिसतात की तुम्ही कुठल्या शहरातून विमान एअरपोर्टवरून जाणार आहात. तुम्ही मुंबईचे असाल तर मुंबईवर सिलेक्ट करायचं, किंवा पुणे असाल किंवा इतर कुठल्याही राज्यात असाल ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं. आणि दुसरं ऑप्शन म्हणजे इथे डायरेक्ट फ्लाईट्स असं लिहिलेलं आहे, त्यात इथे आपण क्लिक करायचं. म्हणजे आपल्याला डायरेक्ट फ्लाईट्सची डिटेल्स पूर्णपणे मिळेल. मग आपण आपलं डेस्टिनेशन ठिकाण, म्हणजे आपण कुठे जाणार आहोत ते ठिकाण तिथे टाईप करायचं. एक्झाम्पलसाठी आपण गोवा टाईप करूया. आपण गोव्याचे फ्लाईट तिकीट्सचे रेट बघूया किती आहेत ते. मग तुम्ही गोवा टाईप केल्यानंतर तुम्हाला तुमची डिपार्चर डेट आणि रिटर्न डेटची जर्नी विचारली जाते. आता इकडे तुमची जर डेट कन्फर्म असेल जाण्याची आणि येण्याची, ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. म्हणजे इथे सगळ्या खाली तुम्हाला डेट्स दिसत आहेत, त्यावर तुम्ही हे डेट चूज करू शकता तुमच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे. पण मी सजेस्ट करेन की फ्लेक्झिबल डेटवरती क्लिक करा. कारण का फ्लेक्झिबल डेटमध्ये तुम्हाला प्रत्येक दिवसाचे, प्रत्येक तारखेचे तुम्हाला रेट्स मिळतील. म्हणजे पूर्ण एक महिना आपण एखादा सिलेक्ट केला तर त्या पूर्ण महिन्याचे त्या तारखेमध्ये किती रेट्स आहेत डेटनुसार ते आपल्याला कळतील. फॉर एक्झाम्पल आता इथे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून सगळ्या महिन्यांची आपल्याला रेट्स दिसत आहेत. आपण आता फेब्रुवारी महिना सिलेक्ट करूया. आपला जाण्याचा महिना फेब्रुवारी, रिटर्न महिनासुद्धा फेब्रुवारी. मग हे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पॅसेंजरची डिटेल्स विचारली जाते, किती ॲडल्ट्स आहेत आणि किती चिल्ड्रन्स आहेत ते. आता तुम्ही किती लोक जाणार आहात यावरून तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. तुमचे पॅसेंजर्स किती आहेत, 1, 2, तुमच्याबरोबर मुलं किती आहेत, यानुसार तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. आता आपण सध्या एक तिकिटाचं बघूया. एक पॅसेंजर सिलेक्ट केला आपण. मग एक सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला संपूर्ण महिन्याचे हे रेट्स दाखवले जातात. प्रत्येक तारखेनुसार आपल्याला हे रेट दिसतात. जिथे कमी रेट असेल तो रेट आपण चॉईस करू शकता. आता मला सध्या इथे सगळ्यात कमी रेट हे 12 तारखेचा दिसतो आहे. 12 तारखेवरती आपण क्लिक करूया. जायचं तारीख 12. रिटर्न तारीख आपण चूज करूया. लेट्स एक्झाम्पल बघूया, खाली जाऊन बघूया 16 तारीख. 16 तारखेला आपण रिटर्न येऊ शकतो, म्हणजे त्या दिवशी आपण रिटर्न बघू शकतो. आणि मग खाली आपण फ्लाईट्सवरती टिक करायचं.
मग हे केल्यानंतर आपल्याला फ्लाईट्सचे डिटेल्स येतात. याच्यामध्ये आपल्याला खाली डिटेल्स येत आहेत. हां, आता आले आहेत सगळे डिटेल्स. आता याच्यामध्ये आपल्याला बेस्ट, चीपेस्ट आणि फास्टेस्ट असे 3 ऑप्शन दाखवतात आणि खाली आपल्याला फ्लाईटचे डिटेल्स दाखवत आहेत, फ्लाईट टायमिंग दाखवत आहेत, विथ अमाऊंटसुद्धा दाखवली गेलेली आहे. एक फ्लाईट आहे 12:15ची, दुसरी फ्लाईट आहे 1:15ची. रिटर्न तिकीट्स पण सेम आहे. तिकिटाचा रेट फरक आहे थोडा. तर अजून आपण खाली बघूया. तर अजून एक खाली आपल्याला फ्लाईट दाखवते. ही आहे दुसरी फ्लाईट, रात्रीची फ्लाईट आहे आणि हे सगळे डायरेक्ट फ्लाईट्स आहेत. तर आपण कमी रेट म्हणजे 5421 जी आपल्याला कमी दिसते ती, त्याच्यावरती क्लिक करूया. मग हे एक विचारलं जातं, त्याला आपण ओके करून पुढे जाऊया. मग पुढे गेल्यानंतर आपल्याला सगळ्या थर्ड पार्टी जिथून विमानाचं तिकीट बुक करता येते त्या सगळ्यांची आपल्याला माहिती येते. GoIbibo, क्लिअर ट्रिप, फ्लाईट नेटवर्क, गो टू डेट, अगोडा. आता याच्यामध्ये फक्त आपल्याला दाखवतं आहे GoIbibo आणि क्लिअर ट्रिप. तर GoIbiboवरती सुद्धा चांगले रेटिंग्स आहेत. GoIbiboवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे GoIbiboच्या वेबसाईटवरती पाठवतं. मग ही GoIbiboची वेबसाईट ओपन होते. तिथे आपण पूर्ण सगळे डिटेल्स बघायचे. आपले फ्लाईट्स कितीची आहे, कितीचं टायमिंग आहे, डिपार्चर टायमिंग, अरायवल टायमिंग, रिटर्नचं तिकीट आहे 16 तारखेचं, डिपार्चर अरायवल मुंबईला. आणि मग बाकी पुढे सगळी इन्फॉर्मेशन्स आपण ह्याच्यात टाकतो. आपलं ट्रॅव्हल डिटेल्स आपण ह्याच्यात ॲड ट्रॅव्हल्स करायचे आहेत, ते पण बघूया पुढे. सगळी इन्फॉर्मेशन्स तुम्ही वाचायची पहिला. मग तुम्ही तुमचे डिटेल्स ॲड करायचे. तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, हे सगळं चॉईस केल्यानंतर सेव्ह अँड क्लोज. मग आपलं नाव येतं. मी त्यापुढे अजून काही डिटेल्स आपल्याला आहेत, काही तुमच्याकडे प्रोमो कोड आहे, पिनकोड, तुमचं स्टेट वगैरे सगळं टाकायचं. त्या डिटेल्स आपण टाकायची. याच्यामध्ये GST नंबर तुमचा असेल तर GST, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर इथे टाकायचा. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकला, हा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर ॲड केला इथे, हा तुमचा ईमेल ID ॲड केला, अपडेट केलं आणि आपण पुढे अजून काही डिटेल्स विचारत आहेत ते बघूया. ठीक आहे, आता एवढी इनफ आहेत माहिती आपल्याला पुढे जाण्यासाठी. आता ते कन्फर्म GST डिटेल्स वगैरे विचारलं जातं आहे, पण ठीक आहे आपण मग पुढे बघू कसं काय ते GSTचं. ठीक आहे, बिलिंग ॲड्रेसवरती दिल्ली विचारतात, तर दिल्ली न करता कन्फर्म, ओके, दिल्ली न करता आपण महाराष्ट्र घेऊया. महाराष्ट्र सिलेक्ट केलं आहे आणि आपण करणार आहोत. आणि पूर्ण बघू. ओके, ठीक आहे, कंटिन्यू करायचं आहे. आणि मग इथे तुम्हाला विचारलं जातात तुम्हाला हे सिक्युअर करायचं आहे का तुमचं ट्रॅव्हल. तर तुम्हाला करायचं असेल तुम्ही ओके करू शकता किंवा मग नाही करू शकता. पुढे गेलं की मग आपल्याला आपलं पुढच्या पेजवर जातं. आपण तिकीट बुक करू शकतो. UPI ऑप्शन्स आहेत, क्रेडिट कार्ड आहेत, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्ही बघू शकता. UPI सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता आणि तुमच्या पुढे पेमेंटमध्ये तुम्ही हे पेमेंट वाया ॲपवरनं तुम्ही हे पेमेंट करू शकता. ते पुढे झाल्यानंतर तुम्ही पुन्हा विचारतात की ठीक आहे लीव करा हे तुमच्या पेमेंटसाठी. मग इथून तुम्ही तुमचं पेमेंट पुढे प्रोसेस करू शकता. अशा प्रकारे आपण मोबाईलवरून घर बसल्या अगदी काही मिनटातच विमानाचं तिकीट, स्वस्तामध्ये विमानाचं तिकीट बुक करू शकता. आणि तुम्हाला फार इझिली ॲक्सेस तुम्हाला सगळ्याच वेबसाईटवर तुम्हाला माहिती मिळते. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की इनकॉग्निटो मोड का सिलेक्ट करावा. तर इनकॉग्निटो मोडमध्ये म्हणजे का, तर आपण जेव्हा गुगलवरती एखादी सर्च करतो ती सर्च हिस्ट्री गुगलवरती असते. आणि जेव्हा तुम्ही असे फ्लाईट तिकीट्स बघत असता तेव्हा मग फ्लाईट तिकीट बघता बघता तुमचं सर्च जी हिस्ट्री असते ती गुगलवरती असते. आणि मग जर समजा तुम्ही एका विंडोवरून दुसऱ्या विंडोवरती गेलात, दुसऱ्या विंडोवर तिसऱ्या विंडोवरती गेलात, तर ती प्राइसेस हाईक होण्याची जास्त शक्यता असते. म्हणजे जेणेकरून तुम्ही हे फ्लाईट बुक करताना नेहमी इनकॉग्निटो मोडमध्ये करावं.
जेणेकरून तुम्हाला एक स्टेबल प्राईस दिसते. म्हणजे आज जर तुम्ही तिकीट बुक करता आणि तुम्ही नाही केलं, तुम्हाला जर वाटलं की आज बुक नाही करायचं, समजा तुम्ही उद्या परत जाणार, तर तुम्हाला 30 रेट्स मिळतील किंवा कदाचित कमी रेट्स मिळतील, जास्त रेट मिळणार नाहीत ही माझी खात्री आहे. कारण का मी हे नेहमी असंच विमानतळाचं तिकीट बुक करतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही स्काय स्कॅनर किती सेफ आणि सिक्युअर आहे. तर हे खूप सेफ आहे, खूप सिक्युअर आहे. मी ज्यावेळी विमान प्रवास करतो त्यावेळी मी पहिला स्काय स्कॅनरवरूनच डिटेल्स काढतो आणि मग मोस्टली मी गो आयबीबो क्लिअर ट्रिप या वेबसाईटवरनं करतो. कारण का जेणेकरून जेव्हा तुम्ही तिकीट्स बुक केल्यानंतर कस्टमर केअरवरनं खूप चांगला सपोर्ट मिळतो इथं दुसराही कुठलाही करण्यापेक्षा. कारण का जेव्हा तुम्ही कॅन्सलेशन्स करत असतात, एखाद्या वेळी जर कॅन्सलेशन करावं लागलं तर मग तो चांगला सपोर्ट तुम्हाला या वेबसाईटवर मिळू शकतो. त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवा की कुठल्या वेबसाईटवरनं करायचं आहे पुढे, आणि जेणेकरून तुम्हाला इनकन्व्हिनियन्स होणार नाही, तुमचा जास्त लॉस होणार नाही. आणि याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स असतात. तुम्ही अजूनही इतर माहिती तुम्ही इतर वेबसाईटवरनं किंवा इतर यूट्यूबवरनं तुम्ही घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण स्वस्तामध्ये विमान तिकीट कमी वेळात तिकीट बुक करू शकतो. तर ही जर माहिती तुम्हाला उपयुक्त ठरली असेल, इन्स्पायरिंग वाटली असेल, तर हा व्हिडिओ नक्की एक लाईक करा. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, तुमच्या परिवारासोबत, तुमच्या प्रियजनांसोबत ही माहिती नक्की शेअर करा. आणि अशाच व्हिडिओसाठी, नवीन व्हिडिओसाठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि यावर्षी 2024मध्ये तुम्ही विमान प्रवास कुठे करणार आहात तेही कमेंटमध्ये लिहा. खूप खूप धन्यवाद. तोपर्यंत कीप ड्रीमिंग, कीप एक्सप्लोरिंग, कीप सेलिब्रेटिंग लाईफ. थँक्यू.